तुमच्याकडेही असंच आहे का? भाज्या कितीही भारी बनवा, पण ताटामध्ये चटणी, लोणचं हवंच. तर ताटाची डावी बाजू चवदार बनवण्यासाठी पदार्थ जुनाच आहे, पण रेसिपी नवीन आहे. एकदा जर तुम्ही हा पदार्थ असा बनवला ना, दरवेळेस असाच बनवाल आणि सगळे तुम्हाला याची रेसिपी विचारतील. त्याच्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, कोथिंबिरीच्या काड्या, 3 ते 4 बेडगी मिरची, 20-25 लसण पाकळ्या हे मंद आचेवर छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलं. हे छान भाजत आलं की वरतून 1 चमचा जिरे घातले. छान परतून घेतलं. सर्व साहित्य भाजून झालं की एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्याच तेलाच्या कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घातले. शेंगदाणेही मंद आचेवर छान भाजून घेतले. कढई तेलाची असल्यामुळे शेंगदाणेही छान खरपूस भाजले जातात. आणि हो, हे सर्व साहित्य मंद आचेवरच भाजायचं. नंतर आधी भाजलेले जिन्नस परत शेंगदाण्यामध्ये घालायचे आणि छान परतून घ्यायचं. याच्यामधील सर्व साहित्य असं कुरकुरीत व्हायला हवं. आणि हो, ही चटणी महिनाभरही खराब होत नाही किंवा याची चवही बदलत नाही. कढीपत्त्याची पानं अशी हातानं क्रश करून बघायची. नंतर गॅस बंद करून गरम कढईमध्ये चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं तिखट घालून घ्यायचं आणि परत सगळं एकजीव करून घ्यायचं. हे सर्व जिन्नस थंड झाले की खलबत्त्यामध्ये याची ओबडधोबड अशी चटणी वाटून घ्यायची किंवा तुम्ही मिक्सरलाही ही फिरवून घेऊ शकता. पण खलबत्त्याची चवच काही वेगळी. तर तयार आहे चवदार अशी शेंगदाण्याची चटणी. कशासोबतही खा, एकच नंबर. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.